नमस्कार, मी दिलीप चौगले सोनीकर आपल्या सुपर शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत। आज महाराष्ट्रातील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना असं मला सांगायचं आहे की काही फ्लॉवरिंग स्टेजमध्ये बागा आहेत, काही फ्लॉवर स्टेजच्या पुढे घेऊन मनी सेट झालेले आहेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागेकडे फवारणीसाठी काळजीपूर्वक प्रयत्न करावे आणि फ्लॉवरिंगमध्ये असलेल्या बागांच्यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन फवारणी करावी आणि फ्लॉवरिंगची होऊन पुढे गेलेल्या बागांना मनी सेट झाले अशा बागांच्यावर पुढं बुरी मिलीबग्स या रोगासाठी औषध फवारणी करावी। बुरीसाठी आपण कॉन्टाप बेलाटॉन अशा औषधाचा वापर करावा। आपण ब्रँडेड औषधाचा जास्तीत जास्त वापर करावा। किरकोळ जी काय आपण औषध वापरतो, आउटसाइड कंपनीचे औषध वापरतो, त्यामुळे आपला वेळ, पैसा, श्रम सर्व फुकट जातं। त्यामुळे आपण ब्रँडेड कंपनी औषधाचा वापर जास्तीत जास्त करावा। त्याचप्रमाणे मला असं सांगायचं आहे, काही बागा माझ्या अनुभवास असं आलं की निदर्शनास आलं की बऱ्याच काही लोकांच्या बागेला माल नाही, बऱ्याच बागेला माल असून सुद्धा दावणी मिल्ड्यू करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळं दावणी मिल्ड्यूवरती पण आणि करप्यावरती पण आपण औषध फवारणी वेळेवर करावी। त्यामुळं द्राक्ष बागायतदार शेतकरी हा महाराष्ट्रातला पूर्ण खचून पिंजून आणि पूर्ण कर्जबाजारी कर्जाच्या संकटात लोटलेला आहे। त्यामुळं मला असं सांगायचं आहे की आता शिवाय अधिवेशन संसदेचं लोकसभेचं चालू आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी 100% कर्जमाफी करण्यासाठी, त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांनी यांनी पॅकेज देऊन महाराष्ट्र सरकारला पॅकेज देऊन मोठे गिफ्ट द्यावं आणि महाराष्ट्रातील पण जिथं जिथं द्राक्ष बाग फळबागात पिके होतात, मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात शेती केली जाते, तिथं सर्व नेत्यांनी आणि सर्वांनी शेतकऱ्यांच्यासाठी आपण वचननाम्यात जाहीरनाम्यात असा उल्लेख केला होता की 3 लाखापर्यंत कर्जमाफी करतो। पण माझं असं म्हणणं आहे, काही लोकांची 3 लाखाच्या 2 लाखाच्या काही लोकांची 3 लाखाच्या 2 लाखाच्या 1 लाखाच्या आत कर्जमाफी असते। काही यांनी जास्ती मोठ्या प्रमाणात कर्ज असणारे फार मोठे शेतकरी फार थोड्या प्रमाणात आहेत। त्यामुळे आपण हा विचार न करता आपण सरसकट सातबारा कोरा करावा अशी मी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतो। आणि माझं चॅनल तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अशी मी आपल्याला विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।